करणार आहोत। कोल्हापुरातल्या 10 पेक्षा अधिक सराफ व्यावसायिकांवर इन्कम टॅक्स विभागानं धाडी टाकलेल्या आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून ही कारवाई सुरू असल्यानं अनेक सराफ व्यावसायिकांचे धाबे दणाणून गेलेत। कोल्हापूर आयकर विभागानं ह्या धाडी टाकल्या असून उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचा आणि इन्कम टॅक्स चुकवल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मिळते। गुजरी परिसरात सराफ व्यावसायिकांची अनेक दुकानं असून नेमकं कोणकोणत्या सराफांवर छापे टाकण्यात आले आहेत याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसली तरी BDK ज्वेलर्ससह इतर 9 पेक्षा अधिक सराफांच्या दुकानांवरती इन्कम टॅक्सनं धाडी टाकलेल्या आहेत। आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, आपण बघतोय की कोल्हापुरात सराफ व्यापाऱ्यांवरती इन्कम टॅक्सनं धाडी टाकलेल्या आहेत, सविस्तर माहिती सांगाल? यापूर्वी सुद्धा सराफ व्यावसायिकांवर इन्कम टॅक्सनं धाडी टाकलेल्या होत्या। त्याच्यामध्ये अनेक व्यवसायांकडे चुकीच्या पद्धतीनं पैसे गोळा केल्याची बाब उघडकीस आली होती आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आज सुद्धा सराफ व्यावसायिकांवर इन्कम टॅक्सनं धाडी टाकलेल्या आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून ही कारवाई सुरू आहे। त्याच्यामध्ये अनेक सराफ जे दिग्गज आहेत त्यांचे धाबे दणाणलेले आहेत। त्याच्यामध्ये BDK ज्वेलर्स सह इतर जे 9हून अधिक सराफ व्यावसायिक आहेत त्यांच्या दुकानामध्ये सध्या इन्कम टॅक्सचे अधिकारी आहेत आणि सकाळपासून ते प्रत्येक कागदपत्राची पडताळणी करतायत। आपण पाहतो की कोल्हापूरमध्ये जे काही ज्वेलर्स आहेत ते अनेक ज्वेलर्स आहेत त्याच्यामध्ये पैसे किंवा इन्कम टॅक्स बुडवत असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला प्राप्त झाली होती आणि त्यामुळेच ही धाडी टाकलेली आहे। अधिकृत कोणकोणत्या ज्वेलर्स कडून कशा प्रकारे पैसे मिळून आलेले आहेत किंवा कशा प्रकारे जास्त संपत्ती मिळून आलेली आहे याबाबत कुठलीही माहिती इन्कम टॅक्सची अधिकाऱ्यांनी दिली नसली तर संध्याकाळपर्यंत त्या संदर्भातला तपशील कळेल, अशा प्रकारची एकूण स्थिती आहे। धन्यवाद प्रताप, या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय की कोल्हापुरात सध्या आपण बघतोय की इन्कम टॅक्सनं धाड सत्र सुरू केलेले आहे। सराफ व्यापाऱ्यांवरती हे धाड सत्र सुरू आहे, त्यामुळे सराफ व्यापाऱ्यांचे धाबे दणाणून गेलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।